संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. मनवुनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया. मनवुनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. मनवोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरण हित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला, उच्चारलेला, गायलेला हा अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त, जगाच्या बापानं, त्रैलोक्याच्या धन्यानं, ज्यांचा हातचा नैवेद्य खाता यावा याकरता महाराजांच्या झोपडीची वाट धरावी, महाराजांच्या झोपडीमध्ये प्रवेश करावा, महाराजांच्या घरच्या कन्या भक्षण कराव्यात, ज्यांच्या घरात बसायला फाटकं पोतं नव्हतं, अशा तुकोबांच्या घरी देवानं राहावं. श्रीमंत हा शब्द सुद्धा त्यांच्या समोर फिका आहे. या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता म्हणजे संत तुकोबा आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून संत तुकोबा वजा केले तर महाराष्ट्र उभा राहायचा नाही. हा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीने उभा आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा. ज्यांच्या शिष्यानं सोन्याच्या परात्या आणून त्यांच्या समोर मांडाव्यात. महाराज, माझ्याकडून गुरु दक्षिणा म्हणून सोन्याच्या पराती तुम्ही घ्याव्यात. पण तुकोबानं त्यांना उपदेश करावा. राजे, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुम्ही आणून दिलेल्या सोन्याच्या पराती आमच्या काय कामाच्या? तुम्ही छत्रपती आहात, हे राज्य व्हावं हे दुसरींची इच्छा. मला जर गुरु मानताना तर माझा एक उपदेश आहे, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याच्या माळा असल्या पाहिजेत, पण तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ सुद्धा असली पाहिजे. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, परमार्थाची सगळ्यात छोटी आणि सगळ्यात व्यापक व्याख्या सांगतो. गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. गळ्यामध्ये सोन्याची साखळी असली की आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ असली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबाला गुरु मानावं आणि महाराजांचं आयुष्यभर ऐकावं. काय ताकद असेल तुकोबाची! एक नाही, दोन नाही, तीन नाही, माझ्याकडे पहा, तब्बल 13 दिवस महाराजांचा गाथा पाण्यात बुडवायचे प्रयत्न चालू झाले. अशा वह्या बुडत नाहीत म्हणून त्याला दगड बांधण्यात आली. पाण्याचा नियम आहे, पाण्यावरती काहीही टाकलं, लाकूड सोडून सगळं तळाला जातं. लाकूडच का बरं बुडत नाही? त्याचा अर्थ असा आहे, त्या लाकडाला माहित असतं त्या पाण्यानंच आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळं त्याच्याशी गद्दारी करायला नको. पण दगड बांधली वह्यांना आणि महाराजांच्या हस्ताक्षरातला गाथा पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न झाला. नवल वाटावं, आश्चर्य वाटावं, दगडासह गाथा तरंगत राहिला. 1-2 दिवस नाही, 13 दिवस. रामेश्वर भटानं एकेकाळी विरोध केला. त्याच रामेश्वर भटानं लिहिलं, जळी दगडा सहित वह्या, तारी गेल्या जैशालाया. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. ज्यानं आयुष्यभर संघर्ष केला, विरोध केला, त्या रामेश्वर भटानं तुकोबांची आरती लिहावी. काय व्यापक अंतकरण असेल तुकोबाचं! याला विशाल हृदय म्हणतात, याला मोठं अंतकरण म्हणतात.
माझ्या दादानो भावानो, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये शक्यतो कोणी कोणाला माझं म्हणत नाही. माझं कीर्तन पहिल्यांदा ऐकत असाल तर मन लावून ऐका, हृदयात साठवून ठेवा. माझं कीर्तन तुमच्या कामाला येईल बरं. हे कलियुग आहे. कोण सांगतो याच्यापेक्षा काय सांगतो हे अति महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात फायद्याला येईल. या कलियुगामध्ये शक्यतो कोणी कुणाला माझं म्हणत नाही. स्वार्थानं बरबटलेली दुनिया आहे. तहान भागल्यानंतर पाण्याची चव बदलते आणि गरज समजल्यानंतर, गरज संपल्यानंतर इथं माणसाची नियत सुद्धा बदलते. या कलियुगात तहान भागली की पाण्याची चव बदलते आणि याच कलियुगात काम झालं, गरज संपली की माणसाची नियत सुद्धा बदलते. आपल्याकडे म्हण प्रसिद्ध आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. ज्या दिवशी आंधळ्याला दिसायला लागतं त्या दिवशी सगळ्यात आधी आंधळा एक काम करतो. ज्या काठीनं त्याला आयुष्यभर आधार दिलाय, ज्या काठीनं त्याला आधार दिला, साथ दिली, आंधळ्याला दिसू लागलं की पहिल्यांदा तो आंधळा त्या काठीला फेकून देतो जिनं साथ दिली होती. अशा काळात संत आपल्याला आपलं म्हणतात. याचा अर्थ असा आहे, संतांसारखं व्यापक हृदय कुणाचंही नाही. अहिता पासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली रया. मग जर सगळ्या कुळाचा उद्धार करायला आले तर जगाच्या कल्याण, संतांची विभूती, देह कष्ट वेते परोपकारे. नैराश्यानं दुःखानं गंजलेल्या, पछाडलेल्या, ग्रासलेल्या जनसामान्याला, प्रत्येक जीवाला सुखाचा मार्ग दाखवणारी एक अनुभूती, विभूती म्हणजे संत आहेत. उजळावया आलो वाटा, एवढा वाढू नका. खरा खोटा निवाडा, आणि सुख खिडकीतून निघून जातं. आपलं कुणी नाही असं जेव्हा वाटेल, आपण एकटे पडलो तसं जेव्हा वाटेल, आपल्यावर कोणी प्रेम करणारं नाही असं वाटेल, आपलं कोणीतरी निघून गेलंय असं वाटेल, त्या क्षणाला संतांच्या जवळ जावं. ते आपल्याला जवळ करतील, मायेचं पांघरून आपल्या अंगावर टाकतील आणि सुखाचा मार्गही दाखवतील. तिथून पुढे तुम्ही एकटे पडणार नाही. ज्या दिवशी नैराश्य तुमच्या वाट्याला येईल त्या दिवशी कधीतरी ज्ञानोबरायांच्या आळंदीत जा, समाधीवरती डोकं टेकवा. ज्या दिवशी असं वाटेल सगळं जग विरोधात गेलं त्या दिवशी देहूला जा, संत श्रेष्ठ तुकोबरायांचं दर्शन घ्या. तुम्हाला कळून चुकल जेवढा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला त्यातला गुंजभरही आपल्या वाट्याला नाही. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. अडथळ्याशिवाय माणसाला वाटही दिसत नाही. त्याच खांद्यावरती देव संकट देतो जे खांदे मजबूत असतात. तोपर्यंत सुख दिसत नाही जोपर्यंत दुःख वाट्याला येत नाही. हे कधी विसरू नका. पर्वतापासून निर्माण होणारी निघणारी नदी एकाही माणसाला विचारत नाही सागर किती लांब आहे, समुद्र किती दूर आहे. तिचा एक नियम असतो, ती चालत राहते. ती कोणाला विचारत नाही, कोणाची मदत घेत नाही, कुबड्याचा आधार घेत नाही. ती माणसानं कुबड्याचा आधार घेऊ नये. सागर किती दूर आहे हे आजपर्यंत एकाही माणसाला नदीने विचारलं नाही. तिचा धर्म आहे प्रवाहित राहणं, तिचा धर्म आहे चालत राहणं. तसं चालत राहा, थांबू नका. कुणीच कुणाच्या मदतीला धावून येत नाही. आपापली लढाई आपापल्याला लढावी लागते. आपल्यावर आलेलं दुःख, आपल्यावर आलेलं संकट कुणी वाटून घेत नाही. तोंडावरती सहानुभूती देतील, डोळे पुसतील, पण जेव्हा संघर्षाची लढाईची वेळ येईल तेव्हा सगळे नैराश्य झटकून आपल्याला लढावं लागेल. हे कधी विसरू नये. तुकोबाला हे कळालं आणि म्हणून लोकांना महाराजांनी उपदेश केला. आणि का रुसावे
न लगे बहुता. अरे कुणावर कशाला रुसता रे, आपुल्या संचिता वाचोनिया. कसं आहे, जेवढी किंमत आपल्या प्रयत्नाला असते ना, तेवढीच किंमत आपल्या प्रारब्धाला सुद्धा असते. शेवटी नशीब हा शब्द अति महत्वाचा आहे. शेवटी नशीब हा शब्द कुणीही विसरू नये. मला तर असं वाटतं जगातला सगळ्यात मोठा सुविचार शेवटी नशीबच हाय. कधी कधी गाडीच्या पाठीमागं लिहिलेलं असतं फळक्यावर, कधी त्या रबराच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं असतं शेवटी नशीबच. ते खरंच आहे. किती ओव्हरटेक करण्याचे प्रयत्न केले तरी शेवटी नशीबच. ओव्हरटेक करून पुढे जाईल कदाचित धडकून मरेल, शेवटी नशीबच. कदाचित ओव्हरटेक करून पुढे गेला आणि गाडीचा टायर फुटला, शेवटी नशीबच. लवकर कीर्तनाला जायचंय म्हणून अजिबात न थांबता भोरच्या गाठातून इकडून तिकडून झापूक झुपूक गाडी मारत पहाटे पहाटे आला, पण कीर्तनाला यायला उशीर झाला, शेवटी नशीबच. हे सत्य आहे ना. आणि म्हणून कधीही विसरू नये, शेवटी नशीब आपल्या बरोबर असावं लागतं. मग तुकाराम महाराजाला साधकानं प्रश्न केला, महाराज जर शेवटी नशीबच आमच्या वाट्याला येणार असेल आणि आमच्या नशिबात जे लिहिलंय तेच घडणार असेल तर आम्ही काय करू. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. तुम्ही चिंता करू नका म्हणे, तुम्ही फक्त एकच करा, मनवणी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळो वेळा. अरे बाबा, याच्यावर रुसणं त्याच्यावर रुसणं बंद करा, नशिबाला दोष देणं सुद्धा बंद करा. फक्त देवावर भार घाला. एकदा का त्याच्यावरती भार घातला रे घातला की मग सगळ्या इच्छा अपेक्षा तोच पूर्ण करतो. काय काय करतो ऐका. जबदंत नहीं थे तब दूध दिया, अबदंत दिए है और अन्न क्यों ना दे. मातेच्या उदरी उपजलासी जेव्हा, चिंता तुझी तेव्हा केली त्याने. जेव्हा दात नव्हते तेव्हा दुधाची सोय आपल्यासाठी देवाने केली. आता तर आपल्याला दात आलेत, काहीला लवकर येतात, काहीला उशिरा येतात, काहीला म्हातारपणात येतात, पण दात आले पाहिजेत. एकदा दात आले की मग माणसं सरळ वागतात. सगळ्याला येतात, काही कीर्तनकारांना येतात, काही गायक वादकाला येतात, काहींना बसल्या बसल्या येतात. दात किती घेतले असतील बरं बोराटे महाराजांना. काय करायचं तुला, हे दात येणंच आहे ना. ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, हे दात येणंच आहे. लक्षात राहू द्या सज्जन हो, ज्या दिवशी दुसऱ्याचे दोष काढायचे आपल्यातनं वृत्ती निघून जाईल त्या दिवशी आपण सज्जन हो. एका हिंदी मासिकामध्ये एक लेख छापून आला होता. एका माणसाला दुसऱ्याचे दोष काढायची सवय होती. सतत याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. सचिन भाऊ सगळ्याला नावं ठेवायचा तू, ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. ऐका ऐका. एक आदमी समुद्र के पास गया. समुद्राला फक्त तोंडावर गोड बोलला. अशा माणसं खूप असतात, आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि माग काड्या करतात. अरे मग सरळ सांग ना, मला तुझं पटतच नाही, आवडतच नाही मला तू. तोंडावर गोडून माग कशाला काड्या कराव्यात. ते समुद्राच्या समोर गेलं आणि समुद्राच्या पुढे उभा राहिलं. हे समुंदर तू बहुत बड़ा है लेकिन तू खारा नहीं होता तो कितना अच्छा होता. मग ते गुलाबाच्या फुलाकडे गेलं. हे गुलाब तू कितना सुंदर है लेकिन तुझमें कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. मग ते कोकिळेकडे गेलं. हे कोयल तू बहुत प्यारी गाती है, तेरी आवाज बहुत मीठी है, मगर तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. मग हे तिघजण त्या माणसाच्या जवळ गेले. समुद्र, गुलाबाचं फूल आणि कोकिळा. आणि हे तिघजण त्याला म्हणायला लागले, हे आदमी तू कितना अच्छा है रे, तू कितना बड़ा है रे, तू कितना बुद्धिमान है, लेकिन तुझ में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. याच्यातले त्याच्यातले दोष काढण्यापेक्षा आपण आपल्यातले दोष कमी करावे. मूर्तिकार मूर्ती घडवतो तेव्हा तो चांगला आहे ते ठेवत नाही, नकोय ते काढून टाकतो. आपण हस्ताक्षर ज्या दिवशी सुधरवायला घेतो ना, त्या दिवशी आपल्या मास्तरनं आपल्याला सांगितलेलं असतं, जे चुकतंय त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या विषयात कमी मार्क पडले त्याच्यावर फोकस करा. जे ऑलरेडी चांगले मार्क पडतात तिकडे लय पाहू नका. तसं आपल्यातले दोष कमी करत कमी करत कमी करत आपण चाललो, उरलेलं परब्रह्मच आहे हे लक्षात राहू द्या. ज्या दिवशी आपल्यातले दोष निघून जातील त्या दिवशी ज्ञानोबरायांचा अभंग सार्थकी लागेल. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक
पाण्याची घोंगडी पांगुर हरी याचं नाव कीर्तन. तुम्हाला मी कीर्तनकार दिसणं, मला तुम्ही श्रोते दिसणं, तुम्हाला हे ऋषी महाराज पखावज वादक दिसणं, ऋषी महाराजांना हे सगळे पुढे उभारलेले गायक वादक दिसणं म्हणजे कीर्तन नव्हे. आपण एका प्रभूची लेकरं आहोत हे ज्या दिवशी दिसेल, आपण सगळे एकच आहोत हे ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपण परब्रह्माच्या अधीन होऊ. आणि त्याच अधीन होण्याकरता आजचं हे आयोजित केलेलं कीर्तन आहे. मागच्या वर्षी या पवार कुटुंबियावर एक मोठा आघात झाला. नियतीनं एवढा क्रूरपणा करायची काही गरज नव्हती. अचानकपणानं आमचा सागर निघून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती नितांत श्रद्धा त्याची. त्याचा आदर्श म्हणजे छत्रपती. जगावं शोभासाठी, लढावं शोभासाठी, मरावं शोभासाठी, ही जशी मावळ्यांची अनुभूती अभिलाषा होते, तेच प्रेम आमच्या सागरकडे होतं. गड किल्ल्यांची मोठी आवड, मरण यावं तर छत्रपतींच्या सेवेमध्ये यावं, ही एवढ्या कमी वयात त्याची इच्छा. पिकलेली पानं गळून गेल्यानंतर दुःख होत नाही, पण अकाली झाड जळून गेलं की रात्रभर मालकाला झोप लागत नाही. जर शेतामध्ये लावलेलं झाड जळून गेल्यानंतर एवढं दुःख होतं, येवलासा कण त्याच्या पोटामध्ये घालून त्याला लहानाचं मोठं केलंय. तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा केलाय, लहानाचा मोठा केला. एकुलता एक होता. फक्त या पवार कुटुंबियांचा नव्हता तो, या सगळ्या परिवाराचा परिसराचा आधार होता. त्याचे मित्र, त्यानं जमवलेली जोडलेली माणसं. एखाद्या माणसाला 40-50 वर्षात जे जमत नाही, त्या पोरानं अवघ्या काही वर्षात माणसं जोडण्याचा कारखाना टाकला होता. अचानकपणा निघून गेला. दुःख होणं स्वाभाविक आहे. मग सगळा परिवार, सागरला लहानाचं मोठं करणारी त्याची आई असेल. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. 80 वर्षाच्या म्हातारीचं पोरग मरू द्या आणि रस्त्यानं 40-50 वर्षाचं लेकरू जाऊ द्या, हाक मारतं इकडे रे. का ग म्हातारी का बोलवलं? आमचा पप्यान तू एकाच वर्गात होता ना रे? हा आई. अरे माझा पप्या असता तर तुझ्यासारखा दिसला असता. गेला रे मला सोडून. करमत नाही, देवानं उलट केलं. मला न्यायला लागत होतं, बाळाला ठेवायला पाहिजे होतं. कोणी आईची इच्छा असते लेकरानं मरावं, कोणी आईला वाटत नाही माझ्या हातचा नैवेद्य माझ्या पोराच्या श्राद्धाला द्यावा. तिची एकुलती एक इच्छा आहे, मी मरावं आणि मी गेल्यानंतर सगळा विधी माझ्या लेकरानं करावा. ज्या वयामध्ये पोराचा वाढदिवस साजरा करायचा, त्या वयात वर्ष श्राद्धाला बोराटे महाराजाला आणावं लागते. हे दुःख ज्याचं जळतं त्याला कळतं. हे तुम्हाला मला कधी कळणार नाही. पण या कुटुंबाला विचारा, तरण ताठ घरातलं पोरग निघून जातंय, काय वेदना असते ती. 2 बहिणी आहेत, भावंड आहेत, चुलते मालतेत. अरे चुलतेत, सगळ्याच प्रेम होतं सागरवर. मग आमच्या रावसाहेबांच्या डोळ्याला पाणी आलं असेल. तो तर बाप आहे, आधार आहे. एकुलती एक इच्छा असते प्रत्येक बापाची, मी मेल्याच्या नंतर न मला बडागणी देण्याचं काम माझ्या लेकाकडे यावं. हे उलट झालं. बापाचं पिंडदान पोरानं करायचं होतं, एका पोराच्या श्राद्धाचा विधी बापाला उभा राहून करावा लागतो. गेल्या 6 महिन्यापासून तयार आहे. माझा सागर एकुलता एक होता. मला तारीख देण्याच्या पाठीमागं ऋषी बाबा एकुलता एक कारण आहे. मी काही लय मोठा कीर्तनकार आहे म्हणून मला तारीख दिलेली नाही. भरपूर जण होते, मागं लागले होते, आमचं कीर्तन ठेवा. आता अशी एक संघटना तयार झाली, आमचं घ्या आमचं घ्या आमचं घ्या म्हणणारी. दुर्दैव आहे, आपल्या पोराचं नाव सागर होतं आणि आपल्या तालुक्यात एक सागर नावाचा कीर्तनकार आहे. माझं लेकरू बघायला मिळायचं नाही, कमीत कमी सागर महाराजाच्यात माझं लेकरू मला दिसल, ही त्या बापाची इच्छा होती. आणि म्हणून आजचं कीर्तन आहे. मी त्यांना पहिल्या फोनला शब्द दिला होता, काय नाव आहे म्हटलं मुलाच. ते म्हणाले सागर. मी म्हटलं मला आजपासून मुलगा माना. काही बोललो नाही, काहीच नाही.
टाळकरी किती आणणार, गायक कोण आणणार, कुठून येणार, कसा प्रवास आहे त्यांनी मला विचारलं नाही. आणि आतापर्यंत मी त्यांना सांगितलं नाही. फक्त एका नावावर काय प्रेम असेल बापाचं पोरावर. काय ना महाराज, तुमची युट्यूबला कीर्तन ऐकतो आणि मला माझा सागर दिसतो, तुम्ही यायला पाहिजे. मी शब्द दिला होता मी येणार, मी आलो. मग खरं सांगतो, इथं आल्यानंतर मला ते रिलायझ झालं. मला असं वाटत नव्हतं ह्या पोराचं श्राद्ध माझ्याकडे यावं. अरे अशा पोराचा वाढदिवस आपल्याकडे आला पाहिजे, अशा पोराच्या लग्नातला सोहळा आपल्याकडे आला पाहिजे, अशा पोराचा वाढदिवस आपल्याकडे आला पाहिजे, भाऊबीजेला बहिणी आल्या पाहिजेत, भावाला ओवाळलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला सागर महाराज बोराटेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं पाहिजे, अशी आमची इच्छा असते. आम्हाला हौस नाही आली. केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, पण हा धैर्याचा डोंगर आहे बाप. खंबीरपणाने उभा राहिला, संयमाचा सागर होऊन उभा राहिला, ढळला नाही, हरला नाही, घाबरला नाही, पाऊल मागं गेलं नाही, चालत राहिला. आणि म्हणून रावसाहेब असतील, आमच्या अश्विनीताई असतील, आई आणि बापाचं दुःख मोठंच आहे, यात नवल नाही. पूजा दिदी, प्रियाताई माहेराला येतील, भावाचा फोटो डोळे भरून पाहतील. आता इथून पुढे मनगटावर राखी बांधायची म्हटलं तर त्याचं मनगट पाहायला मिळायचं नाही, तो दिसायचा नाही. कोणाकडे पाहून म्हणावं, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी रे माया, वेड्या बहिणीची वेडी रे माया. कोण्या बहिणीला वाटत नाही भावानं मला भरपूर पैसा द्यावा, तिला उलट वाटतं माझं आयुष्य तुला लागावं रे दादा, दुसरी काही इच्छा नसते तिची. मग अश्विनीताईंच्या डोळ्यात पाणी आलंय. तसंच पूजाताई, प्रियाताई या दोन बहिणी आहेत. आमचे स्वप्नील भाऊ, त्याचबरोबर आदरणीय सुशांत दाजी, हे दोनही मेहुणे आहेत. ऋत्विक अति लहान होता, मामाचं भाच्यावरती खूप प्रेम, त्या ऋत्विकचंही मामावरती खूप प्रेम. मामाशिवाय न राहणारं ऋत्विक आता मोठा होईल, आईला विचारेल आई मामा कुठं आहे, तिला फोटोमध्ये दाखवावा लागेल. मग बाकी सगळा परिवार, मग आमचा अभिदादा असेल, विशाल दादा असेल, यश दादा असेल, सानिकाताई असतील, सोनाताई असतील, मोनाताई असतील, हा सगळा भावंडाचा गोतावळा आहे. श्रद्धेय हनुमंतजी असतील, आदरणीय शंकर भाऊ असतील, संजय भाऊ असतील, हे तीनही चुलते आहेत. श्रीरंग बापू नावाचे आजोबा आहेत. असा सगळा गच्च भरलेला हा परिवार आहे. या सगळ्या परिवाराला दुःखाच्या सागरात बुडावं लागलं आणि आमचा सागर सर्वांना सोडून निघून गेला. पहाटे 4 वाजल्यापासून आज डोळ्याला डोळा नसेल. गेल्या 6 महिन्यापासून कीर्तनाची तयारी. आमच्या दारात सागर महाराजाचं कीर्तन आहे. बोराटे महाराज आमच्या दारात यायचे आणि मग सांगल त्यानं विचारावं, का हो 1 वर्ष झालं सागर निघून गेला. हा 1 वर्ष झालं, कळलं नाही वर्ष कसं झालं. अहो नाही इलाज आहे, पण आता श्राद्धाला या बरं, फुलं टाकायला या. तेवढीच तुमच्या माझ्याकडून त्याला श्रद्धांजली, त्याच्या वैकुंठाचा मार्ग मोकळा होईल आणि तो आम्हाला आशीर्वाद देईल. हे सगळं सांगण्यापुरतं बोलण्यापुरतं खरं आहे, पण काळजाची अवस्था अशी आहे, कासावी सप्राण मन तळमळ, कासावी सप्राण मन तळमळ. दाही दिशा फळ येण्याआधी फुलांनी गळून जावं.
झाडाची सावली तयार होण्याआधी झाडानं उन्मळून पडावं. अरे भरण्या अगोदर धरणाचा बांध फुटावा. पूजेच्या अगोदर देवाऱ्यावरचा दिवा विझून जावा. जेवढं दुःख तेवढंच दुःख पोराच्या जाण्यानं आहे. पण सज्जन हो, नाईलाज आहे. आपण हे काही अमरपट्टा गळ्यात बांधून आलो नाही. देवानं काम म्हणून आपल्याला जिवंत ठेवलंय. हा प्रश्न जरा स्वतःच्या मनाला विचारा. कालची पोरं कैलासवासी झालीत, का म्हणून आपल्याला देवानं अजून जिवंत ठेवलं असेल. माझा सुद्धा फोटो जास्त दिवस बॅनरच्या खालच्या बाजूला छापून येईल असं नाही. एक ना एक दिवस आपला सुद्धा फोटो वरती छापून येणार आहे. कुठवर त्या फोटोनं खाली छापून यावं. कधीतरी त्या ऑपरेटरला म्हणावं लागेल महाराजांचा फोटो वर छापा. का बरं? अरे त्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते. लक्षात राहू द्या, सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा 4 गोष्टी तुमच्या घरी नांदायला असतील तरी तुम्ही अमर नाही. श्रद्धेय वैकुंठवासी अजित पवारांच्या घरी लक्ष्मी पाणी व्हायला होती. काय कमी होतं? पण जावं लागलं. क्षणभंगूर या शब्दाचा अर्थ 28 तारखेला महाराष्ट्राला कळाला. अरे एवढी मोठी माणसं जाऊ शकतात, होत्याचं नव्हतं होतं. फुगिरीत आणि घमंडीत राहू नका, जमिनीवर या. पाय जरा जमिनीवर टेकवा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या घराला वेळ द्या, आपल्या बायका पोरामध्ये बसा, आपल्या आई बापाशी बोला. म्हातारीचं वय झालंय, त्याला किलो 1.5 किलो सफरचंद आणून द्या. खायची नाही ती, पोराला देईल. पण म्हणाल तरी माझ्या पोरानं सफरचंद आणले. म्हाताऱ्याला 500-700 रुपयाचा सदरा घेऊन द्या. अरे नाही घालू देत त्यानं, म्हणाल तरी माझं पोरग लाखानं कमवतंय, कपडे घेऊन येते. वेळ द्या कुटुंबाला. पैसा पैसा वेळ कमी राहिलं तुमच्याकडं, किती पळाल आणि किती धावाल. अरे भाकरी मिळवणं म्हणजे आयुष्य नसतं. मिळालेली भाकरी आपल्या कुटुंबासोबत बसून खाणं हे खरं आयुष्य असतं. भाकरी मिळवण्याकरता कुठवर धावता आणि पळता. मिळवलेली भाकरी स्वतःच्या कुटुंबासोबत बसून खा. संध्याकाळची वेळ असावी, दिवस मावळलेला असावा, सूर्य पश्चिमेला झुकलेला असावा, पाखरं घरट्यात, लेकरं आईजवळ असावीत, तिने सांज झालेली असावी, चांदणं आपल्या अंगणात पडावं, मधोमध टोपलं मांडावं, शेजारी कढई मांडावी, गोल करून घरानं बसावं. म्हातारी एका बाजूला, म्हातारी एका बाजूला, पोरगा एका बाजूला, पोरगी एका बाजूला बसली पाहिजे. सुनबाई एका बाजूला असावी. नातवडनं दुडू दुडू पावलाने यावं आणि आपल्या गोड हातानं भाताचा एक घास घ्यावा आणि आजोबाच्या मुखामध्ये घालावा. आजोबा माझ्या नावचा एक घास खा ना. नातीनं धावत यावं, म्हणावं आजोबा मी आज मम्मीला चपाती करू लागितली, तुमच्या करता केली. हे असं चित्र ज्या दिवशी घराच्या दारात उभा होईल त्या दिवशी ते खरंच सुख आहे. जिचा लवकर स्वयंपाक होतो ती नवऱ्याचं तिचं ताट बनवते आणि स्वतःच्या बेडरूम मध्ये जाते, नातून कडी लावून घेते ना आतमध्ये जाऊन जेवतात. हो, हे कलियुग आहे. इथं कोणीच कोणाशी बोले ना झालं. पण सज्जनो, एक सज्जना हो, एक वाक्य लक्षात ठेवा. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर, कोणी दिवसी माहिती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, एकटे राहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. आणि यापेक्षा सोपं, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. थोडं पुढं सराव सगळे. ठेविले आनंदे
चालीच आहे. ठेविले आनंद तैसेची राहावे, एवढंच पाठ करून ठेवा. चित्ती असू द्यावे समाधान. ऐका बरं, ऍडजस्टमेंट इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ. समायोजन हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. कुणी नाही केलं. ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये जोळी पसरल्यानंतर लोकांनी पीठ टाकलं नाही, त्याच्यामध्ये माती टाकली. इंद्रायणीच्या डोहामध्ये पाणी भरू दिलं नाही, स्नान करू दिलं नाही, आळंदीत राहू दिलं नाही. या उपर सांगू, मुक्ताबाईला खापर सुद्धा कुंभारणीनं दिलं नाही. मुक्ते, अगं तुला खापर दिलं असतं ग, पण आळंदीकर मला आळंदीत राहू द्यायचं नाही. ज्या मुक्ताबाईला ज्ञानोबरायाला लोकांनी एवढा त्रास दिला, ज्या मुक्ताबाईचं ज्ञानोबरायचं रेड्यानं ऐकलं, दगडानं ऐकलं, खांबानं ऐकलं, लोकांनी कुठं ऐकलं? ज्या ज्ञानोबरायला, निवृत्ती दादाला, सोपान काकाला, मुक्ताबाईला घासभर अन्न आळंदीत दिलं नाही, त्याच आळंदीत ज्ञानोबरायांना रोज चांदीच्या ताटात नैवेद्य आहे. समायोजन करा. एक दिवशी देवाला म्हणावं लागलं. देवानं जगाच्या मालकिनीला हाक मारली, रुक्मिणी अगं किती ज्ञानोबरायनं जग जिंकलं पहा ना. रुक्मिणी आईसाहेब म्हणाला, काय केलंय वा असं तुमच्या ज्ञानानं की तुम्ही एवढं प्रेमात पडला ज्ञानोबरायच्या? रुक्मिणी, अगं मी जगाचा मालक आहे, तू जगाची मालकी नाही, पण आपल्या दोघाच्या डोळ्यातनं पाणी यावं असं कार्य म्हणे ज्ञानोबरायानं केलंय. म्हणे काय केलंय? अगं जग जिंकलं ग. खरं सांगता? म्हणे हो. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकृत ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाये वंदित असे. असं काय केलंय म्हणे तुमच्या ज्ञानोबानं? आणि मग देवानं रुक्मिणीला हाक मारली. ऐक रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. मग रुक्मिणी आई सभाच्या डोळ्यात पाणी आलं. का हो देवा, एवढा ज्ञानोबा मोठा आहे की अख्ख्या जगामध्ये त्याची कीर्ती आहे. देवानं सांगितलं, ग रुक्मिणी, माझ्या तरी पायाला लोकांना हात लावावा लागतो. लोक पंढरपूरला येतात, पुंडलिकाच ऐकतात, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी, हे मला पुंडलिकानं सांगितलंय. पण ऐक रुक्मिणी, माझ्या तरी लोकांना पायाला हात लावावा लागतो. ज्ञानोबरायाला पायाला हात लावायची गरजच नाही. रुक्मिणी आई साहेब म्हणलं, मग समाधीचं दर्शन घ्यावं लागेल का? अजिबात नाही. समाधी जवळ जायची सुद्धा गरज नाही. अगं नुसतं ज्ञानोबरायाला पाहिलं तरी त्याला वैकुंठ मिळाल. धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, जो यासी दृष्टीने हाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठासी. अगं नुसतं ज्ञानोबरायाला पाहिलं तरी आयुष्याचा उद्धार होईल, कल्याण होईल, वैकुंठ मिळेल. ज्ञानोबरायाला पाहून जर एवढं चांगलं होत असेल तर मला असं म्हणायचं, आपण तर दररोज भजन करणारी माणसं आहोत महादेव आप्पा. ज्ञानोबा तुकोबाचे स्टार प्रचारक आहोत आपण स्टार प्रचारक आहोत ज्ञानोबा तुकोबाचे. मग आपल्याला ज्ञानोबा तुकोबा जवळ करायचे नाहीत का? या उपर सांगू का मी? अरे ज्ञानोबरायाला पाहायला आळंदीला जायची सुद्धा गरज नाही, नुसतं ज्ञानेश्वर म्हटलं तरी चांगलं होतं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकती फेर, म्हणतात चुकती फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील फेर, वाचे म्हणतात चुकतील समाधानासाठी मी दुसरं एक नाव सांगेन, संत श्री तुकोबाचं. शोभाकासराच्या बायकोनं उकळतं पाणी आणलं आणि तुकोबाच्या अंगावरती ओतलं. महाराजांनी बापाला आईला हाक लागला, उनवा धाव रे केशवा माय बापा. मी समाधानासाठी तुम्हाला तिसरं उदाहरण सांगेन.
ऐकलं पाहिजे आपण. यशोदा मैयाचा लाडका कृष्ण चेंडू फळी खेळण्याच्या बहाण्यानं यमुनेच्या डोहावरती गेला. चेंडू पाण्यामध्ये पडला. पाण्यात चेंडू पडल्याबरोबर कृष्णानं उडी मारली. कालिया मर्दन केलं. कालियाचं रक्त पाण्यावरती तरंगत आलं. ते पाण्यावरचं रक्त तरंगत आलं. यशोदा धावत आली. तिला असं वाटलं माझ्या लेकराचंच रक्त आहे. त्याच्या लेकराच्या कामाला आई नाही आली, उलट मागे सरली. मागे सरे माय पाऊला पाऊली, एका पावलानं माग सरली. जर कृष्णाच्या बाबतीत आई धावून आली नाही, कृष्ण समाधानी आहे, तो तर देव आहे. आपण तर माणसा होतो, आपण का समाधान मानू नये? जाऊ द्या मरू द्या. अजून पुढचं एक उदाहरण देतो तुम्हाला. ऐका बरं. एका माणसाकडं 5 किलो सोनं होतं. किती किलो सोनं? 5 किलो सोनं. तरी त्याला समाधान नव्हतं. मग एके दिवशी तो ऋषी महाराजाकडे आला. ऋषी महाराजाला त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही कुठले? म्हणे आम्ही दहेगावचे आहोत. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय? माझ्याकडे 5 किलो सोनं आहे. सध्या 1,83,000 तोळा रेट आहे. मग 1 ग्राम जीवाला आराम म्हणतात लोक. मला समाधान नाही हो. ऋषी महाराजांनी विचारलं, सोनं किती किलो आहे? म्हणे 5 किलो. कुठं आहे? म्हणे हे काय ह्या पिशवीत आहे. किती किलो आहे? 5 किलो. नक्की मोजलं? म्हणे नक्की मोजलं. यातच आहे ना? म्हणे यातच आहे. घेतली ऋषी महाराजांनी पिशवी आणि पळतच सुटले रस्त्यात. ते माग आणि ऋषी महाराज पुढं. अर्धा किलोमीटर दमछाक झाली. अरे थांब, जिंदगी गेली माझे सोनं कमवायला, आणि कुशाल पळवून घेऊन निघाला. शेवटी ऋषी महाराजाला पकडलं, खाली पाडलं, अंगावर बसला, म्हणजे दृष्टांत म्हणून, आणि ती पिशवी हिसकावून घेतली आणि धापा टाकायला लागला. ऋषी महाराजाला तो नाही तसलं बोलू लागला. अरे वेडेत का तुम्ही? जिंदगी गेली सोनं कमवायला, पिशवीत 5 किलो सोनं आहे आणि तुम्ही खुशाल पळवून घेऊन निघाला. ऋषी महाराजांनी त्याला गोड उत्तर दिलं, तू मला काय मारायचंय तेवढं मार म्हणे, पण माझ्याकडे का आलता तू? म्हणे समाधान मिळवण्यासाठी. काय घेऊन आला होता? म्हणे पिशवी घेऊन आलो होतो. पिशवीत काय होतं? म्हणे सोनं होतं. ते किती किलो होतं? म्हणे 5 किलो होतं. मग तुझ्या हातात पिशवी होती का? म्हणे माझ्याच हातात होती. मग तुला समाधान होतं का? म्हणे नव्हतं. आता पिशवी कुणाच्या हातात आहे? म्हणे माझ्या. आता बरं वाटतंय का? अरे बाबा आताशी जरा समाधान वाटायला लागलं. अर्धा किलोमीटर पळून पिशवी मिळवली. मग सोनं वाढलं का? म्हणे नाही. मगाशी पिशवी कुणाच्या हातात होती? म्हणे माझ्या. आता पिशवी कुणाच्या हातात आहे? म्हणे माझ्याच. मगाशी पिशवीत किती किलो सोनं होतं? 5 किलो. आता पिशवीत किती किलो सोनं आहे? 5 किलो. मग समाधान पिशवीतल्या सोन्यात आहे का समाधान चित्तात आहे? सांगा. ऐकताय? म्हणून चित्ते असू द्यावे समाधान. सुख शोधण्यास आभाळ कुठं टेकत असते का? तिथं टेकल तिथं टेकल म्हणून जर उधळत असाल पाठीला पाय लावून, तर जरा थांबा. ते काही टेकणार नाही. कुणी ना कुणी आपल्या पुढं कधी ना कधी जात असतं. उगी धावू नका आणि बर्बाद होऊ नका. माझी विनंती आहे, समाधानी राहा. जाऊ दे, अजून एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो मोठ्याचं. असं प्रयत्न आणि प्रारब्ध एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सगळ्याच गोष्टी प्रयत्नाने मिळत असत्या तर सगळ्याच्या रिक्षा फिरतायत, सगळेजण प्रचार करतायत. आदल्या रात्री लक्ष्मीचा फेरा सुद्धा येणार आहे गुरसाळ्याला, किंवा आलाही असेल, मला माहित नाही. ऐकता ना माझ्या लाडक्या बहिणीनो? मग काय सगळेच निवडून येतात का? आमदारकीला सगळ्याच्या रिक्षा फिरल्या, सगळेच 288च्या यादीला गेले का? कुणी प्रयत्न केले नाहीत. बरं गेले 288च्या यादीला, मला उत्तर हवंय तुमच्याकडनं. सगळेच काय मंत्री झाले का? झाले मंत्री. सगळेच काय गृहमंत्री झाले का? झाले काय गृहमंत्री? सगळ्यालाच कुठं सगळी मंत्रीपद खाती मिळाले हो? ऐका ऐका, सगळ्याच गोष्टी प्रयत्नाच्या अधीन नसतात. हे म्हणायचंय वाळूचे कणर गळीतात तेलही गळे, पण कुठेतरी नशीब कामाला यावं लागतं. मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा माझ्या वर्गामध्ये हुशार असणाऱ्या पोरांची संख्या 70 होती. माझं जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, आमच्या इंग्लिश डिपार्टमेंटला हुशार असणाऱ्या पोरांची संख्या 13 होती. माझं जेव्हा MA कंप्लीट झालं कोल्हापूर विद्यापीठात, तेव्हा हुशार असणाऱ्या पोरांची संख्या 3 होती. म्हणजे त्यात मी नव्हतो. तुम्ही लय माझ्याकडे तसं बघू नका. तेवढा हुशार असतो तर तिकडेच गेलो असतो, इकडे कशाला आलो असतो. माझं जेव्हा BEd कंप्लीट झालं तेव्हा हुशार असणाऱ्या पोरांची संख्या अवघी 2-3च होती. आता मी सध्या एकटाच हुशार आहे. ऐकताय? कारण जे हुशार होते ना, ते सकाळी 7 वाजता जातात, दुपारी 2-3 वाजता येतात आणि संध्याकाळी माझंच ऐकतात खाली मान घालून. त्यामुळे आता मी एकटाच हुशार राहिलोय. ऐका ऐका, असं आहे. म्हणजे सगळ्यांच्याच वाट्याला काही सुख येत नाही. प्रयत्न सगळेच करतात. जाऊ द्या, तुमच्या वर्गात किती पोरी होत्या? मग काय सगळ्याच डॉक्टरनी झाल्या का?
तुमच्या वर्गात किती पोरं होती? सगळेच काय यशवंत झाले का? काही देवळात गेले, चांगला बल काढून आणले आणि गेलेले तिथे नेऊन लावले. काही रस्त्यावर टाकलेली खडी उचलली ना आपल्या अंगणात आणून ओतली. अरे डिसेंबर महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला मोहर लागतो, त्याला मोहर येतो. मग काय सगळाच फेब्रुवारी पर्यंत टिकतो? अजिबात नाही. सगळाच मोहर फेब्रुवारीतल्या 14 तारखेपर्यंत टिकत नाही. ऐकता ना, विसरून जाऊ काय? हा, कसं विसरून जाऊ ग तुला माझ्या गुलाबाच्या फुला. सगळाच मोहर 14 तारखेपर्यंत टिकत नाही. चॉकलेट डे, रोज डे, टेडी डे, अजून काय असते? हा, हग डे, अजून काहीतरी असेल ना. जाऊ दे, ते कीर्तनात सांगायचं नाही. सगळे डे होतात. मग काय सगळेच व्हॅलेंटाईन पर्यंत टिकतात का? काहींचा जाळ होतो आणि काहींचा धूर निघतो. काही देवाचे दास होतात आणि काही देवदास होतात. हा फरक आहे. सगळ्याच्याच आयुष्यात काही यश मिळतं? जाऊ दे मरू दे, मी पुढचं सांगतो. काही आंब्याची झाडं मोहर आला कैऱ्यापर्यंत टिकतात. काही कैऱ्या झाल्या, सगळ्याच्याच नशिबात निटबक पाडायला पिकलाय आंबा नसतं. काहीलाच पाड लागतो. तुम्ही तिकडे जाऊ नका, मी आंब्याचं सांगतो. सगळेच आंबे काय आडीपर्यंत जात नाहीत. जर आडीत गेले तर सगळेच पिकत नाहीत. काही नाचतात सुद्धा. आडीत गेल्यावर नाचलेत आंबे. डिसेंबर महिन्यात झाडावर लटकले होते, मोहर लागला होता, फुलाची फळं झाली, त्याच्या कैऱ्या झाल्या, पुन्हा पाड लागला. मालकानं त्याला हळूच अलगत झेलनीनं उतरून घेतलं. मग आडीमध्ये पाष्टात कोंबून ठेवलं. आता नाचायची काय गरज आहे? थोड्यासाठी नाचतात. माझं असं मत आहे, माणसानं थोड्यासाठी नाचू नये. ऐकताय ना? कशाला नाचकापणा करायला पाहिजे? 55, 60, 65 झाल्यावर थोड्यासाठी नाचतात. 1-2 वर्षात तर मरणार असतात, पण थोड्यासाठी नाचतात. ही गोष्ट आंब्यासाठी नव्हती. ऐकताय ना? थोड्यासाठी कशाला पाहिजे नाचकापणा करायला? कुशाल सुनबाईची चपाती घेतो ना अख्ख्या गुळसाळ्यात फिरते. बघा बघा सुनबाईनं कसा भारताचा नकाशा काढलाय. सुनबाई म्हणते, मर ग मर तू म्हातारे, नाही तुझ्या वर्ष शब्दाला सागर महाराजाचं कीर्तन ठेवणं तर मी पण. हे आंब्याचं सांगतो मी, तुम्ही कोणी मनाला लावून घेऊ नका. थोड्यासाठी नाचतात. जाऊ द्या, सगळेच काय रसापर्यंत पोहोचतात. त्यातले निवडून निवडून मालक आंबे उचलतो, मग मालकिनीला देतो. ती मालकीन त्यातले डाग लागलेले आंबे फेकून देते आणि चांगल्या चांगल्या आंब्याचा रस बनवते. जाऊ द्या, झाला रस, आला एकदाचा पातेल्यात. मग सगळाच पातेल्यातला रस काय पोटापर्यंत जातो का? नाही जात. एका पोरानं मास्तरला रसाचा डबा आणून दिला. त्याची गुरुजी म्हणाले, काय रे, तुझी मम्मी तर माझ्यासाठी काहीच आतापर्यंत देत नाही, आणि आज अचानक आंब्याचा रस कस काय दिला? पोरगं म्हणलं, सर आता दिलाय तर खा ना. अरे पण कधीच तुझी मम्मी काय देत नाही, मग आज कस काय दिलं? पोरगं म्हणलं, सर काय झालं, आईनं रस बनवला पण रसाच्या पातेल्यात कुत्र्यानं तोंड घातलं. आई म्हणली, टाकून देण्यापेक्षा सराल नेऊन घाल, म्हणून तुमच्याकरता आणलाय. आंब्याचा रस बनवला, तो काय सगळ्याचाच पोटापर्यंत गेला? याचा अर्थ असा आहे, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. हो चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, आवश्यक शेवट येरवाओगी खटपट, हे चालू जाता वाट, ऐसा विरळा करून स्टोरीला ठेवतो. अरे लय मोठा घोळ झाला. काय बहुतेक एक जण आला होता, देव म्हणे असं कर, लगेच सीसीटीव्ही कॅमेरे चेक कर. गरुडानं सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तर त्याच्यामध्ये यमच दिसला. बापरे, आता काही खरं नाही. आपल्या आईचं मरण इथं दिसतंय. गरुड हुशार होता, देवाचा ड्रायव्हर होता. त्यानं आईला पाठीवर बसवलं आणि आईला उचललं आणि तब्बल 5000 किलोमीटर दूर गेला आणि हिमालयाच्या कड्या कोपऱ्याला जाऊन एका कपारीमध्ये आईला बसवलं. आईला म्हणलं, हे बघ आई, आता तुला इथं कुणी नेलं येणार नाही.
चिंताच करायची नाही. अवघ्या 10 मिनिटात आपण इथं आलो. माझा वेग काय बारकाय का? तू चिंता करू नको, मी आहे ना, मी बदल केलाय. आता तुला तुझ्या केसालाही कोणी धक्का लावत नाही, तुला मारायला यम येणार नाही न्यायला, तू काळजी करू नको, असं आईला म्हणाला. आणि माघारी फिरला तर यम ओबर्स होता. असाच हसत होता. हे घाबरला. गरुड म्हणाला, यमदेव हा गरुडा कधी आला? तुझ्या आधी आलो. आईला न्यायला आलाय? हा. पण आईला न्यायला तर तुम्ही तिकडे आलता ना? हो. पण माझ्या कागदावर आईचं मरण हिमालयातल्या कड्यामध्ये कोपऱ्यामध्ये लिहिलं होतं. मलाच येड्यावानी झालं होतं, देव चुकलाय का, घटना चुकली का, काय झालंय, सिक्वेन्स चुकलाय. आईचं मरण हिथं होतं आणि त्यावेळेला आई तर घरी होती. मला लई येड्यावानी झालं होतं का, अरे आईचं मरण हिथं आहे तर आईला नेमकं कोण इथं आणणार, ही मला चिंता लागली होती. पण गरुडा, थँक्यू सो मच का माझं काम हलकं केल्याबद्दल. 10 मिनिटात आईला इथं घेऊन आला, माझं काम हलकं झालं. घटनेत बदल करायला यायचा नाही, हे बघ घेऊन निघालो, गेलो घेऊन आईला. याचा अर्थ असा आहे, भोगतून घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. जिथं ज्या वेळेला ज्या ठिकाणी झाकलिया घटीचा दिवा, ज्या क्षणाला तुम्हाला मरण यायचंय ना त्या क्षणाला येणार आहे. मरणाची भीती काय बाळगता? मृत्यू सारखा जीवलग मित्र जगात आपला कुणी नाही. पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार सगळे साथ सोडतील, पण मृत्यू शेवटपर्यंत साथ सोडत नाही. जन्मापासून तो आपल्या सोबत असतो, त्याला काय घाबरायचं, उलट त्याच्याशी मैत्री करायची आणि तोपर्यंत लढत राहायचं, तोपर्यंत जगत राहायचं, तोपर्यंत सगळ्याशी चांगलं वागत राहायचं, जोपर्यंत मृत्यू आपल्याला मिठी मारत नाही. मरणाच्या अगोदर चांगलं वागणं याचं नाव परमार्थ आहे. वेद नाही कळाले तरी चालतील, लोकांच्या वेदना समजून घेता आल्या म्हणजे परमार्थ आहे. गळ्यामध्ये माळ नसली तरी चालेल, पण अंतकरण निर्मळ असणं म्हणजे खरा परमार्थ आहे. ऐका बरं, मनी नाही भाव आणि म्हणे नाही निर्मळ मन, काय करील साबण. मग महाराजांनी नेमकं काय करावं? महाराजांनी उत्तर दिलं, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही गोविंद गोविंद म्हणा, तुम्ही देवाचं नाव घ्या. देवाचंच नाव का घ्यावं याचं एक मोठं कारण सांगतो, मला बसलेले उत्तर द्या. किती देवाचं नाव व्यापक आहे तुम्हाला कळेल. मला उत्तर हवंय. या पृथ्वीवर जमीन मोठी आहे का पाणी मोठं आहे? हो, पाणी मोठं. या पृथ्वीवर जमीन मोठी का पाणी मोठं? अरे बोला ना गुरसाळेकर. पाणी मोठं. पाणी जास्त मोठं का पाण्यापेक्षा प्रकाश मोठा? प्रकाश मोठा. प्रकाश मोठा का प्रकाशापेक्षा वारा मोठा? वारा मोठा. वारा मोठा का वाऱ्यापेक्षा हे आकाश मोठं? आकाश मोठं. जसं जमिनीपेक्षा पाणी मोठं, पाण्यापेक्षा प्रकाश मोठा, प्रकाशापेक्षा वायू मोठा, वायूपेक्षा हे आकाश मोठं, तसं आकाशापेक्षा भगवंताचं नाम जास्त मोठं आहे. निवाड नाम आहे, गगनाहून निवाड नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी झाड, गगनाहून निवाड नाम आहे, गगनाहून निवाड नाम आहे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी ताण, गगनाहून निवाड नाम आहे, गगनाहून निवाड वाड नाम आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ मुक्ताबाई, संत शिरोमणी सावता महाराज, नामदेव महाराज, कबीर महाराज, गोरोबा काका, या संत प्रभावळीमध्ये एक महत्वाचं नाव होतं. त्या साधूचं नाव आहे संत श्रेष्ठ चोखोबा. इतके जवळचे होते देवाच्या की नामदेव महाराजांना कीर्तन करावं आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनात चोपदार की चोखोबानं करावे, एवढा अधिकार होता चोखोबरायाचा. किती अधिकार संपन्न बाबा, ऐका बरं. महाराजांच्या बायकोचं बाळंत पण करायला जगाचा बाप आला.
वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला अशा रंग पाणी. देवानं बळंत पण केलं. मुलगा झाला तर मुलाच्या बारशाला 12व्या दिवशी कुणी नाही आलं का, तर म्हणे गरीबाचा आहे. श्रीमंताच्या घरी सगळे येतात, गरीबाच्या घरी शक्यतो लोक येत नाहीत. आपल्याकडे येणारा पैसा आणि आपली झालेली प्रगती पाहून नाती जोडणारे खूप आहेत. आपल्या पडत्या काळात लोक साथ देत नाहीत. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसा नसतो त्या दिवशी जगाची तारांबळ असते, हे विसरू नये आपण. कसं आहे, माणसाला गेल्यानंतर त्याची उंची पाहून मानणारे लोक खूप आहेत. तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला मानत नाहीत. जे लोक स्वर्गीय अजितदादा असताना अजितदादाला ट्रोल करत होते, तेच लोक आता अजितदादाचा उदो उदो करायलेत. याचा अर्थ त्यांचं काही लय अजितदादांवर प्रेम होतं ना आहे असं नाही. त्यावेळी ते मोठ्याला ट्रोल करत होते मोठं होण्यासाठी. का बरं? मोठ्यावर बोललं की आपली प्रसिद्धी वाढते. आणि आताही त्यांच्याबद्दल ते बोलतायत आपली प्रसिद्धी होण्यासाठी. याचा अर्थ काय, त्यांच्याबद्दल लय त्यांना प्रेम आहे असं नाही. जे लोक तुमचे नव्हते ते लोक तुमचे कधीच होत नाहीत, हे विसरू नये. विरोधक विरोधकच राहतात, कायम राहतील. साखरेत लोळवलं काय आणि मधाच्या पाकात लोळवलं काय, कारल्याची चव जशी बदलत नाही तशी त्यांची चव बदलत नाही. चोखोबरायांना टाळणारे खूप होते. मग देवानं अवतार घेतला आणि कुर्ममेळ्याचं नामकरण केलं. बारशाला नाव ठेवलं. कुणाचं? कुर्ममेळ्याचं. एके दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन आटोपलं. चोखोबराय घरी जाताना महाराजाच्या अंगावर भिंत कोसळली. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला उभा गंध. आयुष्यभर परमार्थ केलेले चोखोबाराय भिंत कोसळून गेले. गावभर बातमी झाली. पंढरपूर हळहळ. चोखोबांना असं जायला नको होतं. माळकरी माणूस का संत होते, अचानक गेले. आता काय करावं, आता काय करावं, आता काय करावं. सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग सोयराबाई धावत आल्या महाद्वारात आणि देवाशी भांडायला लागल्या. देवा, जन्म गेला उष्टे खाता, जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुझ्या चित्ता. आयुष्य गेलं लोकांचं उष्ट खाण्यात, आता तर सुख उमऱ्यात नात आलं. का मारलं रे माझ्या नवऱ्याला? कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं, वैधव्य पदरी आलं. बरं तुझं भजनच करत होता की नामदेव महाराजांच्या कीर्तनात चोपदारकी करत होता माझा नवरा. माझं बाळंत पण करायला आला तू देवा. मग एवढं सुख देऊन दुःख का दिलं? काय गरज होती? 4.5 वर्षाचा कुर्ममेळा धावत आला आणि पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. देवा, माझा मेलेला बाप तेवढा जिवंत करून द्या. जगाच्या मालकानं 4.5 वर्षाच्या कुर्ममेळ्याला उचलून खांद्यावर घेतलं. कुर्ममेळा, अरे तुझ्या बापाला जिवंत करणं मला जमलं असतं तर अयोध्येचा राजा होता, कौसल्या, सुमित्रा, कैकेयीचा पती होता, भगवती सीतेचा सासरा होता, या जगाच्या मालकाचा, ब्रह्मांड नायकाचा बाप होता. तुझा बाप जिवंत करून देणं जमलं असतं, मी माझा बाप मरू दिला असता का सांग? मग चोखोबरायांसारख्या प्रत्येकानं, कुर्ममेळ्यासारख्या प्रत्येकानं आणि सोयराबाई सारख्या प्रत्येकीनं तुकोबरायला विचारावं, महाराज, आम्ही एवढं चांगलं वागलो, आम्ही एवढा परमार्थ केला, आम्ही एवढं भजन केलं, आम्ही इतकं गोड वागत आलो, मग आमच्याच वाट्याला दुःख का? महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनिकार सावे न लगे बहुता, अनिकार सावे न लगे बहुता, अनिकार सावे न लगे बहुता, अनिकार सावे न लगे बहुता. करू सावे न लगे बहुता, आणि करू सावे न लगे बहुता, आणि करू सावे न लगे बहुता, आणि करू सावे न लगे बहुता. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या
नामस्मरण करावं सतत. त्याचे खूप मोठे फायदे आहेत. मला तितका वेळ नाही, फक्त एकच सांगतो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच वायाला जात नाही. एवढं एक ना परमार. त्याच्यापेक्षा काही नाही. ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करावा लागतो. पैसा पाहिजे असेल तर उद्योग करावा लागतो. चांगलं आरोग्य पाहिजे असतं तेव्हा व्यायाम करावा लागतो. आणि समाधान पाहिजे असतं तेव्हा गोविंद गोविंद म्हणावं लागतं. म्हणजे नामस्मरण करा, कोणीही देवाचं करा, पण करा. तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल, पण म्हणावा गोविंदो वेळोवेळा. मला पुढे जायचंय. अर्जुनाच्या सुनेचं नाव होतं उत्तरा. ती अभिमन्यूची बायको होती. अभिमन्यू हा पंडू राजाचा नातू आहे, अर्जुनाचा मुलगा आहे. उत्तरा आणि अभिमन्यू यांचा विवाह संपन्न झाला. अभिमन्यू जेव्हा आईच्या पोटामध्ये होता, म्हणजेच अर्थात सुभद्रेच्या पोटामध्ये होता, त्याच वेळेस चक्रव्यूहमध्ये कसं जायचं हे तो शिकला होता, पण बाहेर कसं यायचं हे त्याला ज्ञात नव्हतं. अभिमन्यू रणांगणात उतरला, शस्त्र भेदत 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 आतमध्ये गेला, सगळ्याला मारू लागला. आता विजय त्याचाच आहे, पण बाहेर पडणं त्याला शक्य झालं नाही. शेवटी अर्जुनाचा आणि सुभद्रेचा मुलगा, त्याचं नाव अभिमन्यू, गतप्राण झाला. कामाला आला त्याचा देह, कोसळला. दुर्योधनानं लात मारली, ऐकता ना आपण सर्वजण. पण त्याची धर्मपत्नी, तिचं नाव उत्तरा, अभिमन्यूची बायको, तिनं हातातल्या बांगड्या फोडल्या नाहीत, नकापळाचं कुंकू पुसलं नाही. उलट हसू लागली, देवा माझ्या नवऱ्याला मारायचं जगवायचं तुझ्या हातात होतं, हे सुद्धा तुझंच कारस्थान आहे तुझं. तू युद्धाचा शेवटचा दिवस उगवला, ब्रह्मास्त्र सोडलं आणि भगवान कृष्णानं सगळ्या पांडवांना हाक मारली, तुम्हाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल तर ब्रह्मास्त्र आपल्या दिशेने येतंय, याला एकच मार्ग आहे, तुम्ही फक्त शरण जा, हात जोडा आणि ब्रह्मास्त्राच्या समोर झुका, फक्त नम्र व्हा, काही कमी पडत नाही. मग ब्रह्मास्त्र तुम्हाला काही करणार नाही. उत्तरा झुकायला वाकायला तयार नाही. का ग उत्तरे, सगळेजण वागतायत, झुकतायत, शरण जातायत त्या ब्रह्मास्त्राला, आणि तू का शरण जात नाही? ती म्हणली, देवा मी जाईन रे, पण पंडू राजाची नात सून आहे मी, अर्जुनाची सून आहे मी, सुभद्रा सासू आहे माझी, वीर अभिमन्यू पती होता माझा, आणि त्याचा वारस माझ्या पोटात आहे. पांडवाचा वारस माझ्या पोटात आहे. 7 महिन्याची गर्भवती आहे मी. आम्ही हात जोडू, आम्ही देवाला शरण जाऊ. पोटातल्याला काय कळलं शरण कसं जायचं, आणि त्याला काय माहिती हात कसे जोडायचे. देव म्हणला, बघ मी काय करू, पाय तुझं तू सगळ्याला वाचवण्याचा ठेका घेतलाय ना, आणि म्हणतो ना सकळ जीवांचा करीतो सांभाळ, बघ तुझं तू. शेवटी भगवान श्री कृष्णाला सूक्ष्म रूप धारण करावं लागलं. त्यानं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि पोटात असणाऱ्या उत्तरेच्या बालकाचे पोटातल्या पोटात हात जोडले आणि तो वाचला. तेव्हापासून जन्माला येणारं लेकरू हात जोडूनच बाहेर येते. ऐकताय ना? त्याचं नाव परीक्षिती राजा. तो अभिमन्यूचा मुलगा, तो सुद्धा भागवतानं तरला. पण कधी तरला? जेव्हा देवावरती भार घातला तेव्हा तो तरला. मीच अमुक करीन, मीच तमुक करीन, मी असं करीन, मी तसं करीन. सोडून द्या रे, काही गोष्टी देवाच्या हातात आहेत. आणि सोपं करू, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या असत्या तर जगण्यातली गंमत आणि देवाला किंमत कुणीही दिली नसती. सगळंच आपल्या हातात असतं तर लोकांनी आपले हात देवासमोर कधी जोडले नसते. आपण त्याच्यासमोर हात जोडावेत म्हणून त्यानं बऱ्याच गोष्टी स्वतःच्या हातात ठेवल्यात. त्याच्या इच्छेनं हे जग चालणार आहे, त्याच्या इच्छेनंच या जगातल्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. प्रयत्न करणं आपलं काम आहे, पण आपल्या प्रयत्नाला यश मिळवून देणं हे फक्त भगवंताच्याच हातात आहे. मग आपण काय करावं? आपण त्याच्यावरती सगळा भार घालावा, त्याला समर्पित व्हावं. त्याच्यावरती भार घातला रे घातला की परिणाम तुका मने मार घातली आभारे, तुका मने मार घातली आभारे. तुका म्हणे भार घातली अवेरी, तुका म्हणे भार घातली अवेरी. तुका मने मार घातली
तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. अभंगाची चारही चरण तुमच्या समोर मांडली. प्रयत्नाबरोबर प्रारब्ध सुद्धा तुमच्या सोबत असलं पाहिजे. तुमच्या प्रयत्नाला तर यश मिळवून देणं ही देवाची जबाबदारी आहे. पण शेवटी आपल्या प्रारब्धात आहे ते होणार आहे. याचा अर्थ देरे हरीन पलंगावरी असा नाही. तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत आपल्याला चालता येते, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी आपण सगळी प्रभूची लेकरं आहोत. चित्रापेक्षा चारित्र्याला महत्त्व द्या. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. चारित्र्य कायम टिकतं. तेव्हा चित्रापेक्षा चारित्र्य अति महत्त्वाचं आहे, हे कुणी विसरू नये. आज आमचा सागर आमच्यातून हरपलेला आहे. त्याचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. त्याचा सगळा परिवार दुःखात आहे. मी मगाशी बोलून गेलो, मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. पण 2 तास कीर्तन पूर्ण व्हावं ही आमची अभिलाषा असते. ज्यांना गडबड असेल त्यांची मी क्षमा मागतो. अगदी तुमची 5 मिनटं घेणार आहे. आमचं तसं ठरतानाच ठरलं होतं 12:30. त्यामुळे तुम्ही रागाला जाऊ नये. आता तुम्हाला वाटायचं बोराटी महाराजांना लय लांबवलं. मला लय लांब जायचंय एवढं कीर्तन झाल्यावर. अगदी 5 मिनटं तुमची घेतो. या कुटुंबाकरता आज दुखवटा काढायचा दिवस आहे. बहिणींच्या डोळ्यातलं पाणी 1 वर्ष झालं तुटलं नसेल. मला बहिणींचं तर वाटतंयच वाईट, पण सागरचे मित्र सुद्धा आज खूप दिसत आहेत. सागरचे मित्र सुद्धा खूप आहेत इथं. झालं 2 मिनिटात काय सूचना आहेत का? संपवा म्हणालेत का? हा नाही झाले 2 मिनिटात. हा तुम्हाला गडबड असली तर तुम्ही जाऊ शकता. 5 मिनिटं मी थांबणार आहे. कोणाला गडबड असेल तरी जा. सागरदादाचा सगळा परिवार, ज्यामध्ये आदरणीय रावसाहेबजी, अश्विनीताई, पूजाताई, प्रियाताई, स्वप्नीलजी असतील, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे धाकटेदाजी, त्यांचं नाव सुशांतजी, त्याचबरोबर सगळाच परिवार, यश असेल, अभिदादा असेल, विशाल असेल, तुषार असेल, सगळाच परिवार आहे. सोनाताई, मोनाताई, भरपूर घरातली त्यांना जोडलेली माणसं आहेत. श्रीरंग बापू आहेत, आमचे आदरणीय हनुमंत जे आहेत, संजय जे आहेत, शंकर भाऊ आहेत, हे चुलते आहेत. सगळं मिळालो, पण सागरला पुन्हा पाहता येणार नाही. त्याचे आज मित्र सुद्धा आहेत. त्याला कुठं पाहावं, कुठं शोधावं. बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये त्याचा मोबाईल नंबर सेव्ह असेल, पण त्याच्यावरून फोन करणारा सागर नसेल. आणि मग दुःख उराशी येतं. आणि मग हृदयात भावना दाटतात. कुठं शोधावं, कुठं पाहावं. बहिणी माहेराला येतात आणि म्हणतात देवाला, पांडुरंगा, वाट पाहुणी झुरते मी मनाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला, तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला, ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला, ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा सारी घेईन मला. भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता, काळीज दाटल भावा बहिणीच नात किती वो चांगल, 2 जीवातून धागा एक विला, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, ना जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए.
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दृष्ट लागो नये वेदनेची तिला, दृष्ट लागो नये वेदनेची तिला. मित्र कर एक तू काजळा सारखा, मित्र तो डोळ्यातल्या काजळा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तोडूनिया टाकली सनाळ, कपाळी लिवल नाही. पाचवी पूजाया साराल, सटवाई पूजेला नाही. तरी दिसंदारला दिसा माझी रात्र, आता तरी देवा माझ्या देवावानी वागर. दिसा उजाडता अंधार तू केला, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला देवा, खेळ मांडला. तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा 32 जरा दुधाच्या ज्याला पाजल्या. अरे तो तरणा ताटा पोरगा निघून गेला. कुणाच्याही वाट्याला असं दुःख येऊ नये माझी विनंती आहे. हे असं दुःख शत्रूच्याही वाट्याला देवा आणू नकोस. पण आमचा सागर दादा निघून गेला. तो जिथं कुठं असेल तिथून तो आम्हाला नक्की आशीर्वाद देत असेल. त्याच्या सर्व मित्र परिवाराला, सर्व भावंडाला, त्यानं जोडलेल्या नात्याला अशीच उभारी यावी. त्याचा मित्र त्याला जिथं कुठं शोधण्याचा प्रयत्न करेल त्याला तिथं तिथं तो मिळावा. त्यानं त्याला धीर द्यावा अशी इच्छा कामना व्यक्त करतो. आणि झालेली सेवा सागरच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. तुम्हाला माझा शब्द आहे, तुमचा मुलगा गेला असं कधी मनात आणू नका. मला तुमचा मुलगा माना. अरे सागर सारखी खूप पोरं, त्याच्यावर प्रेम करणारी, जीव ओळून टाकणारी तुमची पोरच आहेत. बस तुम्ही त्यांना तशीच माया द्याल या अपेक्षेसह माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि थांबतो. तुमची रजा घेतो. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला, डोळ्यातले अश्रू पुसून टाका आणि नव्यानं कामाला लागा. जाता जाता 2 संकल्प सांगेन. आज कीर्तनाला सगळीच मोठी माणसं आहेत. रावसाहेबजी एक कीर्तनकार नाही, ते पलीकडे उभा असणारे हरिभक्तपरायण महादेव महाराज दुधाळ, ते सुद्धा चांगले कीर्तनकार आहेत. शंकर महाराज करचे चांगले पकवाज आहेत. प्रसाद महाराज लोखंडे खूप गोड गातात. हे 2 गायक तर काय महाराष्ट्रातल्या टॉपच्याच फळीतले आहेत. इथं काय नावं ठेवायला, बोट ठेवायला जागा नाही. आता या सगळ्यांना हरिभक्तपरायण श्रद्धेय माझे मित्र सचिन महाराज सुतार ओळखतात. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते कीर्तन ऐकायला आले. ऋषी महाराज मोठे पकवाज आहेत, चोपदार आहेत, ज्यांची साऊंड सिस्टम मस्तान मंडप जिनपुरी मस्तच आहे बरं का नावाप्रमाणे. त्यामुळे अगदी गोड तुमचं सुद्धा कौतुक आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचं शूटिंग ज्यांच्या माध्यमातून होतंय, या गावचे भूमिपुत्र आदरणीय माझे मित्र चैतन्यजी मोहिते यांचा ओम साई यूट्यूब क्रिएशन नावाचा चॅनल. आजचं कीर्तन तुमच्या सर्वांना उद्यापासून हे आपल्या मोबाईलला सागर महाराजना बोराटे नाव टाकलं की आजचं कीर्तन पुन्हा पाहता येईल. त्यामुळं त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक कीर्तनकाराला पोहोचवण्याचं काम आमच्या ओम साई क्रिएशननं केलेलं आहे. त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जाता जाता एक शेवटची विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका.
बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं आम्हाला चालत नाही अशी खुळी कल्पना घेऊन आलेले असतात. मी त्यांना विचारलं का हो, का चालत नाही? ते म्हणले आम्ही काशी करून आलो. नीट काशी करा, खरं सांगतो, नीट काशी करा, नीटच काशी करा आणि नीट काशीच करा, पण खा. तुमचं कोण खाईल? चपल्या गेलं तरी म्हणतात आमची 7:30 गेली. ज्याची गेली त्याला विचार 350ला काम लागले. अरे दुखवटा काढायचा दिवस आहे. एका बाजूला कीर्तन झालंय, दुसऱ्या बाजूला स्वयंपाक झाला. इथं आचारी दादानं रामकृष्ण हरी म्हणत स्वयंपाक बनवलाय. ते अन्न पवित्र आहे का पवित्र आहे सांगा बरं? पवित्र आहे ना. त्यामुळं ते अन्न ग्रहण केल्याशिवाय जाऊ नका. तरुण पोरं, बिगर लग्नाची पोरं जेवायला वाढू लागत जा. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत. तेव्हा विनंती आहे, सगळ्याला मदत करू लागा. इथं या दुःखातून यांना बाहेर पडू लागण्याकरता मदत करा. हा संदेश देतो आणि थांबतो, तुमची रजा घेतो. जाता जाता शेवटचा संदेश आहे. सध्या राजकारणाची रणधुमाळी सगळीकडे आहे. राजकारण पेटले. त्या यज्ञात उडी घेऊ नका. तुम्हाला ज्याला मतदान करायचंय त्याला मतदान करा, पण उगा ह्याचा स्टेटस ठेव, ह्याचा व्हिडिओ टाक, ह्याच्यावर टीका कर, त्याच्याबद्दल बोल. राजकारण 4 दिवसाचं असतं. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपला महाराष्ट्र धर्म आहे. एकदा राजकारण झालं, इलेक्शन झालं, मतदान झालं, दुसऱ्या दिवशीपासून एकमेकाच्या ताटात जेवण करण्याची पद्धत आहे आपल्याकडं. तुम्ही थोड्यासाठी वाईट होऊ नका. ते होतील एकत्र, बसतील एका ताटात, आणि तुम्ही उगाच उराला माती लावून घेत बसू नका. ज्याचा प्रचार करायचा आहे त्याचा करा. घरोघरी जा, मतदान करा, काय करायचंय ते करा. कुणाकडून घ्यायचंय त्याच्याकडून घ्या, कोणाला द्यायचंय त्याला द्या, पण लोकांच्या डोळ्यावर येऊ नका. भांडणात पडू नका, दंगलीत अडकू नका. आयुष्यभराचं कपट आपल्याकडे ओढून घेऊ नका. लक्षात राहू द्या, एकदा का तुमच्या नजरेमध्ये तो वाईट झाला आणि त्याच्या नजरेमध्ये तुम्ही उतरलात की परत मैत्री होत नाही. कोणासाठी उगाच आपल्या बोठावरच्या मिशा काढत बसू नका. प्रेम असू द्या, श्रद्धा असू द्या, असलीच पाहिजे, ज्याचा त्याला अभिमान आहेच, पण उगी भांडत बसू नका. राजकारण एक शुद्ध समाजकारण आहे, त्याच्याकडे समाजकारण म्हणूनच पहा. मतदान 100% करा. 7 तारखेला मतदान आहे, हे खूप महत्वाचं आहे. घरामध्ये बसू नका. इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, बल्कि सज्जनों की अक्रियाशीलता से है. घरामध्ये बसायचं नाही, घरातनं बाहेर पडा. 100% मतदान करा. मतदान हा आपला अधिकार आहे, लक्षात ठेवा. मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो. त्यामुळं 100% मतदान कराल या अपेक्षेसह आपला धर्म टिकवण्याचं काम तुम्ही कराल, या अभिलाषेसह माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल. कोणी लिहिले कोणी वेडे वाकोडे उत्तरे. राजा